जातनिहाय गणनेची मागणी अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वेळोवेळी केलेली होती। आज जातनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, त्याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन। हा निर्णय एकूण भविष्यात भारत देशाची राजकीय आणि सामाजिक ह्या दोन्ही अनुषंगानं प्रगती करणारी ही जातनिहाय गणना ठरणार आहे। बापू, खरं तर भारताच्या नागरिकांवरती, पर्यटकांवरती पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। भारत आता चोख प्रत्युत्तर देत आहे। काय होणं अपेक्षित आहे, आपल्याला काय वाटतं, काय व्हायला? हा भ्याड हल्ला अतिशय निष्पाप अशा लोकांची निर्घृणपणानं केलेली हत्या आहे। याचं उत्तर निश्चितपणे भारत सरकार चोख देईल आणि या बाबतीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी संपूर्ण भारतातील 140 कोटी जनता उभा राहिलेली आहे। माझी अपेक्षा अशी आहे की आता कोणताही विचार मागं पुढं न होता निश्चितपणानं पाकिस्तानला या बाबतीत धडा शिकवला पाहिजे। पाकिस्तानला त्याची जागा कुठाही नेमकी दाखवून देण्याची हीच वेळ आहे। खरं तर याच्या आधी आता सरकारनं पाणी रोखण्याचे प्रयत्न केलेले आहेत, डिप्लोमॅटिक पद्धतीनं देखील त्यांना अडवणूक करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। नेमकं कशा पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलं गेलं पाहिजे आपल्याला असं? आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे। यावर अतिरेक्यांच्या बाबतीत पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका घेते या बाबतीतच पुढचं पाऊल पडेल। पुढचं पाऊल युद्धाचं जरी असलं तरी त्यासाठी संपूर्ण देश तयार आहे, संपूर्ण भारतीय जनता तयार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कणखर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे, निश्चितपणानं पाकिस्तानचं कंबरड मोडण्यापर्यंतचा निर्णय यात होऊ शकतो। मरियम नवाज, ज्या शरीफ नवाज म्हणजे माजी पंतप्रधानांच्या कन्या आहेत, त्या म्हणतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे, धमकी देतात एक प्रकारे। आज न्यूक्लिअर बॉम्ब संपूर्ण जगात बऱ्याच देशाकडे आहेत। न्यूक्लिअरची बॉम्बची त्यांनी धमकी देण्याच्या अगोदर त्यांनी विचार करावा की न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीत भारत त्यांच्यापेक्षा 100 पटीनं पुढे आहे, याचा विचारही त्यांनी करावा। शरद पवारांनी हल्ल्यावरती मात्र बोलताना असं म्हटलं की कुठलाही धर्म वगैरे पाहून केला असं मला वाटत नाही, अशा पद्धतीने ते विधान करतात। वडेट्टीवार देखील असं म्हणाले होते की अतिरेक्यांकडे एवढा वेळ असेल का त्यांनी धर्म बघून मारण्यासाठी, या पद्धतीच्या विधानाकडे आपण कसं बघतो? आता पहिलं विधान जे आहे ते शरदचंद्र पवार साहेबांचं झालेलं आहे। ते एका ठिकाणी भेटायला गेल्यानंतर त्यांचा त्यातून झालेला तो समज होता, परंतु ज्यावेळी त्यांना या समजापासून काही इतर फडणवीस साहेबांसारख्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणवून दिलं की धर्माचं विचारलं गेलं, त्यावेळी त्यांनी त्या बाबतीत स्वतःचे शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीनं पाठीमागे घेतलेले आहेत। आणि वडेट्टीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय आहे, असा अर्थ नाही। अतिरेक्याकडे एवढा वेळ होता का धर्म विचारायला येते? हल्ल्याचं वडेट्टीवारने नीट चित्रण पाहावं पुन्हा पुन्हा। हल्लेखोरांनी निष्पाप गरीब लोकांना निवांतपणे मारलेला आहे। यावेळेचा हल्ला तुम्ही टीव्हीत बघा, तो हल्ला धडाधडा मारून पळून गेला नाही, निवांत उभा राहून त्यांनी सगळं काम करून निघून गेले, कारण तिथं त्यांना भीती वाटण्यासारखं कुठलंही वातावरण नव्हतं। त्यामुळं गोरगरीब महिला होत्या, बारकी चिरकी पोरं होती, त्यांच्यावर तो केलेला हल्ला आहे। आपल्या पक्षाचे ज्येष्ठ माजी मंत्री तानाजी सावंत हे कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाहीत, धाराशिवमध्ये सुद्धा ते दिसत नाहीत, सोलापूरमध्ये सुद्धा दिसत नाहीत। त्यांच्याच बंधूंनी एक मोठा मेळावा घेतला आणि त्या पोस्टरवरती सुद्धा ते दिसत नाहीयेत। आता सुद्धा आपल्या बाजूला पोस्टर लागलेलं आहे, तिथं सुद्धा त्यांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसत नाहीये। नेमकं काय म्हणायचं आहे? तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या कार्यक्रमात त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षीय पातळीवर कोणतंही कारण नाही। दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की तानाजी सावंत सध्या दिसत नाहीत, ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत, 5-6 कारखाने झालेत, अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी करायचं आहेत, अशा ते व्यापात गुंतल्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या ते
कमी लक्ष आहे. हे मंत्री हळूहळू वाढेल जोर ठेवलंय लक्ष. म्हणून हे मंत्रिपद असताना देखील त्यांना या सगळ्यांमध्ये वेळ मिळत होता, पण मंत्रिपद गेल्यानंतर उलट वेळ मिळत नाही असं म्हणतात. मंत्रिपद मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आश्चर्यकारकरीत्या आहे. तळातनं गेलेल्या राजकारणात जो माणूस असतो त्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. तानाजी सावंतांची एंट्री अचानक झाली आणि बाजूलाही ते अति अचानकपणे निघून गेली.